नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. अवकाळीनं पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवली. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. वसमत, सेनगावसह अनेक भागात जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि सुसाट वाऱ्यामुळे हळद, आंबा, कांदा आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता. अकोल्यात वादळी वाऱ्याचा तडाखा. स्वागत समारंभ उद्ध्वस्त. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही ठिकाणी तात्पुरत्या बांधकामांचं नुकसान. कोल्हापुरात रात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्याचा पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील रमेश बाबू यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडली. जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. 70 कोटी महिलांच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम काँग्रेसने केलं. ज्या दिवशी आमचं बहुमत सभागृहात होईल तेव्हा मी तो निर्णय पुन्हा घेऊ. राजकारणासाठी लोक किती खाली पडतात ते पाहायला मिळालं. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. अक्षय मुहूर्तावर 1000 कोटींची सुवर्ण झळाळी. लग्नसराईच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी साधला मुहूर्त. मुंबईत 7072 वाहनांची विक्रमी नोंद. पुण्याच्या येरवड्यात बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची मालमत्ता विक्री. मुख्य सूत्रधारासह टोळी जेरबंद. शिवाजीनगर परिसरात सापळा रचून कारवाई. रायगड खोपोली डम्पिंग ग्राउंड आग. खोपोली मिळगाव परिसरात कचऱ्याच्या ढिगाला लागली आग. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ. ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा. म्हणाले, गोड बोलणं संपलं. इस्लामाबादेतील चर्चेला प्रतिनिधी पाठवण्यास इराणचा नकार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.